मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी 23 जूनला एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली। चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात दरवाजा बंद ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूप थेट हत्येत परिवर्तित झाले। या घटनेत 22 वर्षीय मयंक रमेश लोहार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण रेल्वे प्रवासी वर्ग हादरला। विरार येथे राहणारा मयंक लोहार अंधेरीतील एका खाजगी कंपनीत सेल्समॅन म्हणून कार्यरत होता। मंगळवारी दिवसभराचे काम आटोपून तो चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून घरी परतत होता। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा उघडा असल्याने पावसाचे पाणी आणि जोरदार वारा आत येत, त्यामुळे मयंकने एका सहप्रवाशाला दरवाजा बंद करण्याची विनंती केली। मात्र या साध्या विनंतीचे रूप काही क्षणातच शाब्दिक वादात बदलले। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। रागाच्या भरात आरोपीने आपल्या जवळील धारदार चाकू काढला आणि मयंकच्या पोटात सपासप वार केले। अचानक झालेल्या या रक्तरंजित हल्ल्याने डब्यातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। काही क्षणापूर्वी घरी परतण्याची स्वप्ने पाहणारा तरुण रक्ताच्या थारोळ्यात वेदनेने तडफडत पडला होता। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली। लोकल बोरिवली स्थानकात पोहोचताच रेल्वे सुरक्षा बल, आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी मयंकला तातडीने बाहेर काढून प्राथमिक उपचार दिले। त्यानंतर त्याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। दरम्यान हल्ल्यानंतर आरोपीने अत्यंत चलाखीने पळ काढला। बोरिवली स्थानक येण्यापूर्वीच प्लॅटफॉर्म क्रमांक 6 जवळ चालत्या ट्रेनमधून उडी मारून तो फरार झाला। या प्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। या घटनेनंतर मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। फर्स्ट क्लास डब्यातील प्रवासी सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे। एका उघड्या दरवाजावरूनच सुरू झालेला वाद एका कुटुंबाचा कायमचा दरवाजा बंद करून गेला। क्षणिक रागाने एका निष्पाप तरुणाचा जीव घेतला आणि आई वडिलांच्या आयुष्यभराच्या स्वप्नांवर काळा पडदा टाकला। लोकलचा प्रवास सुरक्षित असावा, मृत्यूचा नाही, अन्यथा मुंबईची लाईफलाईन कधी रक्तवाहिनी बनेल याचा नेम नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।